तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे। अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होईल। निवडणुकीचा धुरा कोण जिंकणार, कोण हरणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरहान अख्तर, प्रशांत दामले, राजकुमार राव यांनी मतदान केलेलं आहे। आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अभिनेते आणि क्रिकेटर्सनेही मतदान केलं आणि त्यावेळची ही दृश्य सकाळी खरं तर 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। अनेक सिने कलाकारांनी सोबतच क्रिकेटर्सनी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि त्यावेळची आपण हे दृश्य पाहू शकतो। दुसऱ्या दृश्यात आपण पाहू शकतो अनेक नेत्यांनी सुद्धा सकाळीच येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। त्यामध्ये काठेवाडीमधून अजित पवार, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, नागपूरमधून मोहन भागवत, कुलाबामधून राज्यपाल राधाकृष्णन, रत्नागिरीमधून उदय सामंत, ठाण्यामधून संजय केळकर, पैठणमधून संदीपान भुमरे, लातूरमधून अमित देशमुख, कुडाळमधून वैभव नाईक, मुंबादेवीमधून शायना एनसी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि त्याविषयी आपण ही दृश्य पाहू शकतो। 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि नेमकं कोण बाजी मारणार, जनता नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहू शकतो बारामतीमधून सुप्रिया सुळे, काठेवाडीमधून युगेंद्र पवार, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, शिवडीमधून अजय चौधरी, कोल्हापूरमधून राजेश लाटकर, धुळ्यामधून जयकुमार रावल, साक्रीमधून मंजुळा गावित, रत्नागिरीमधून किरण सामंत, संभाजीनगरमधून अंबादास दानवे, जतमधून गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहू शकतो। सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि त्या वेळेपासून अनेक नेत्यांनी खरं तर आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यावेळची आपण ही दृश्य पाहू शकतोय। तर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी आज मतदान होत आहे आणि सध्याची आपण ही दृश्य पाहतोय नाना पटोले अगदी थोड्याच वेळात मतदान करण्यासाठी रवाना होतील आणि त्यावेळची ही दृश्य अनेक नेत्यांनी खरं तर आज सकाळपासूनच मतदान केलं। अजूनही काही नेते मतदान करणार आहेत। आपण सध्याची ही दृश्य पाहू शकतो। सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, चंद्रकांत पाटील, अजय चौधरी, राजेश लाटकर, जयकुमार रावल, मंजुळा गावित, किरण सामंत, अंबादास दानवे, गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच आपला मतदानाचा हक्क बजावला।